नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वरसेवा मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला तुम्हाला नक्कीच विसरायचं नाही आहे। जे गरजेचे असेल, ज्यांना गरज आहे तर त्या तुमच्या फ्रेंड्सनाही सांगा, नोट्स हव्या असतील त्यांना तर त्यांनाही मिळतील। तर GNM थर्ड इयर रिसर्च मॅनेजमेंटले जो प्रश्न आहे, ऑपॉर्च्युनिटीज इन नर्सिंगमधल्या संधी ज्या आहेत तर कोणत्या आहेत नर्सिंगमधल्या संधी ते आपण बघूया। तर नर्सिंगमधील करिअरची ध्येय निवडताना तुमच्या क्षमता, आवडीनिवडी यांचे प्रामाणिक आत्ममूल्यांकन करणे आवश्यक आहे। नर्सिंग सेवांवर विविध घटकांचा प्रभाव पडला आहे, ज्यामुळे व्यक्तीला नर्सिंगला व्यवसाय म्हणून निवडण्यावर परिणाम होऊ शकतो। हे घटक खालीलप्रमाणे आहेत। म्हणजे नर्सिंग करिअरची ध्येय निवडताना तुमच्या क्षमता, आवडीनिवडी यांचे प्रामाणिक आत्ममूल्यांकन करणं गरजेचं आहे, कारण नर्सिंग सेवांवर विविध घटकांचा प्रभाव पडला आहे, ज्यामुळे व्यक्तीकडून नर्सिंगला व्यवसाय म्हणून निवडण्यावर परिणाम होऊ शकतो। हे घटक खालीलप्रमाणे आहेत। नर्सिंग प्रॅक्टिसमधील आंतरराष्ट्रीय ट्रेंड, समाजाच्या गरजा, आर्थिक स्थिती, नर्सिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन, नर्सेसची सामाजिक स्थिती, त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात प्रगती, विशेष तज्ज्ञाची आवश्यकता किंवा विशेष तज्ज्ञाची आवश्यकता, नर्सिंग संशोधनाचा विकास, आरोग्य सेवा संस्थांची संख्या वाढली, सामुदायिक आरोग्य सेवांचा विस्तार, नर्सिंग शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आणि बदलत्या समाजात नर्सची भूमिका। तर हे आहेत आपल्याला खालीलप्रमाणे घटक। तर आता नर्सिंगमधल्या संधीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ऑपॉर्च्युनिटी नर्सिंगमध्ये? तर रुग्णालय, संधी कुठे कुठे असतात नर्सेसला? तर रुग्णालयामध्ये नर्सना संधी असतात। तर रुग्णालय संस्थात्मक रुग्णालय किंवा संस्थात्मक नर्सिंग असं म्हणू शकतो। तर आपल्याला कुठे कुठे संधी मिळू शकतात? तर रुग्णालय बघूया किंवा संस्थात्मक नर्सिंग। रुग्णालयातील नर्स म्हणजे रुग्णांसह संस्थेत काम करणारी। रुग्णालयातील व्यावसायिक नर्सचे कार्य सामान्यतः कोणत्याही प्रकारच्या नर्सिंगपेक्षा व्यापक असते। ठीक आहे। रुग्णालयामध्ये विविध पदे आहेत: स्टाफ नर्स, अर्धवेळ कर्मचारी नर्स, वॉर्ड सिस्टर, वॉर्डन सहाय्यक नर्सिंग म्हणजे वॉर्डन सहाय्यक, नर्सिंग अधीक्षक, उपनर्सिंग अधीक्षक, नर्सिंग अधीक्षक आणि नर्सिंग संचालक। ही रुग्णालयामध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटीज असतात। ठीक आहे। त्यानंतर आहे सार्वजनिक आरोग्य नर्सिंग, ठीक आहे, किंवा सार्वजनिक आरोग्य परिचारिका। तर सार्वजनिक आरोग्य नर्सिंग ही कुटुंबासह प्राथमिक आणि कोणत्याही बंदिवासात फक्त OPDमध्ये या व्यतिरिक्त सामान्य रुग्णालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांचा एक भाग आहे। उदाहरणार्थ प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्याला PSC म्हणतो, उपकेंद्र इत्यादी। त्याच्यानंतर खाजगी ड्युटी किंवा विशेष ड्युटी नर्सिंग। तर रुग्णाला खूप जास्त खर्च येत असल्याने खाजगी ड्युटी नर्सिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात नाही। ठीक आहे। खाजगी ड्युटी किंवा विशेष ड्युटी, खाजगी म्हणजे काय? तर लोकांच्या घरी जाऊन ज्या सेवा द्यायच्या असतात त्या प्रकारची सेवा। म्हणजे एखाद्या खूप मोठे जे लोक असतात ते त्यांचे प्रायव्हेट नर्स ठेवतात, तर त्या प्रकार हा। तर रुग्णाला खूप जास्त खर्च येत असल्याने खाजगी ड्युटी नर्सिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात नाही, पण हा बाहेरच्या देशात, आउट ऑफ इंडियामध्ये हा प्रकार आहे, जिथे ते लोक त्यांचं रुग्ण जर आजारी असेल तर नर्स हायर करतात, जिथे त्यांना जास्त प्रमाणात पे केलं जातं। तर ड्युटी नर्सिंगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात नाही। प्रामुख्याने अशा प्रकारच्या नर्सिंग सेवांचा वापर करून रुग्ण गंभीर आजारी असताना आणि घरी काळजी घेण्यासाठी कोणताही आधार नसताना किंवा वैयक्तिक रुग्णाला स्वतःच्या काळजीसाठी नर्सची आवश्यकता असताना केला जातो। त्यानंतर आहे औद्योगिक व्यावसायिक नर्सिंग। म्हणजे 1948चा कायद्याने कारखाना कामगारांसाठी आरोग्य, सुरक्षितता आणि सामान्य कल्याणाचे निश्चित मानके राखणे कायदेशीररित्या आवश्यक केले। त्यात कारखाने, कार्यालये, कंपनी इत्यादी क्षेत्रातील नर्सिंग प्रॅक्टिसचा समावेश केला। ठीक आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये नर्सिंगचा वापर केला जातो। नर्सिंग शिक्षण, तर नर्सिंग शिक्षणात रस असलेल्या नर्सेसना निवडण्यासाठी विस्तृत व्याप्ती असते। शाळा, महाविद्यालये, पुनरावलोकन केंद्र, रुग्णालयातील काम करणाऱ्या नर्सेसची पात्रता वेगवेगळ्या पातळीची असते, जी ती कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमात काम करणार आहे यावर अवलंबून असते। म्हणजे उपलब्ध असलेली विविध पदे म्हणजे कोणती आहेत? तर क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, ट्युटर आहे, वरिष्ठ ट्युटर आहे, प्रिन्सिपल ट्युटर, डीन प्रिन्सिपल आणि डायरेक्टर इत्यादी जे आहे ते नर्सिंग शिक्षण घेतलेल्या लोकांसाठी ह्या डिग्रीज उपलब्ध असतात। त्यानंतर आहे मिलिटरी नर्सिंग।
मिलिटरी नर्सिंग ही भारतातील सर्वात जुनी प्रकारची संघटित नर्सिंग होती. लष्करी तळावर काम करणाऱ्या नर्सेसमध्ये बेडसाईडमध्ये थेट काळजी घेण्यापासून ते पात्रता आणि पदानुसार अध्यापन आणि पर्यवेक्षण प्रशासनापर्यंत विविध कार्ये मिलिटरी नर्सिंगमध्ये असतात, ज्याच्या भरतीही निघतात. स्वतंत्र नर्सिंग प्रॅक्टिशनर ही संकल्पना भारतात फारशी लोकप्रिय नाही, ठीक आहे, परंतु इतर देशामध्ये प्रचलित आहे, जिथे नर्सिंग प्रॅक्टिसमध्ये नर्स स्वतंत्र भूमिका बजावतात, जसे की खाजगी प्रॅक्टिस, BP मॉनिटरिंग, होम सर्व्हिस इत्यादी. त्याच्यानंतर पुरुष परिचारिका म्हणजे पुरुष जे परिचारिका असतात त्यांच्यासाठी संधी कोणत्या, तर परिचारिकांसाठी नर्सिंग शिक्षणाला सामाजिक, ठीक आहे, रीतिरिवाजांच्या गरजा आणि प्रभावानुसार प्रोत्साहन किंवा परावृत्त केले जाते असे दिसते. पुरुष परिचारिकांसाठी सर्वात पसंतीचे क्षेत्र म्हणजे अध्यापन, पर्यवेक्षण, उच्चस्तरीय प्रशासन आणि मानसोपचार नर्सिंग. हे असं पुरुष परिचारकांसाठी ही संधी आहे. तर ह्या आहेत नर्सिंगमधल्या ऑपॉर्च्युनिटीज किंवा नर्सिंगमध्ये संधी आहे जिथे आपण काम करू शकतो. ॲज अ नर्स तुम्ही डिग्री घेतल्यानंतर इतक्या ठिकाणी काम करू शकता. तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.